नमस्कार सगळ्यांना, पूनम किचन चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवले जाणारे मऊ लुसलुशीत रवा लाडू बनवणार आहोत। रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आपण रवा घेतलेला आहे। रवा लाडू बनवण्यासाठी बारीकच घ्यायचा आहे। तर इथे मी 4 वाटी रवा घेतलेला आहे। 4 वाटी रव्यासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे। तर 3 वाटी साखर घेतलेली आहे। तर पाऊण वाटी तूप घेतलेला आहे। विलायची पावडर घेतलेली आहे। मनुका घेतलेले आहेत। तर सर्वात पहिले गॅसवर कढई ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे। रवा हलवत राहायचा म्हणजे बुडाला चिटकणार नाही। आता जे शिल्लक राहिलेले तूप लगेच टाकून घ्यायचं आहे। परत हलवून घ्यायचा आहे रवा। अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे। इथे मला 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत रवा भाजण्यासाठी। मीडियम गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे। तर इथे विलायची पावडर टाकून परत हलवून घ्यायचा आहे, म्हणजे विलायची पावडर मिक्स होईल त्यामध्ये। आता रवा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी। तर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढईमध्ये साखर टाकून घ्यायची आहे। साखर मोजली त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। तर गॅस चालू करून साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। इथे बघू शकता आपली साखर विरघळलेली आहे। किती छान पांढरा शुभ्र पाक तयार होत आहे आपला। आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता हाताला असा चुपचुपा लागला की समजायचं आपला पाक तयार आहे। तर एकतारी पाक तयार आहे। तर पाकामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। पाकामध्ये रवा टाकला की लगेच आपल्याला हलवून घ्यायचा आहे। बघू शकता आपली चाचणी बरोबर झालेली आहे। प्रमाण अगदी बरोबर आहे। मिश्रण थोडं कोमट झाले की लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आकाराने छोटे मोठे बनवू शकता। तर इथे वरून मनुका लावून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बघू शकता आपला लाडू किती छान मस्तपैकी तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत। किती छान पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारे पाकातले रवा लाडू तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।